दर्पण न्यूज। मेहकर तालुक्याचे संदीप गवई ठरणार अनेकांची डोकेदुखी। सामान्य कार्यकर्त्यांच्या उमेदवारीची चर्चाच लय भारी। तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांची तळागाळातील जनतेशी असलेली नाळ, व्यापक जनसंपर्क, कामांचा पाठपुरावा करून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा घेतलेला ध्यास या गुणवैशिष्ट्यांमुळे सध्या मेहकर विधानसभेत संदीप गवई यांचे नाव चर्चिले जात आहे। रस्त्यावरचा कार्यकर्ता अशी ओळख असणारे व्यक्तिमत्व म्हणजे तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई। सामाजिक कार्यामध्ये विविध उपक्रम राबविणारे, रक्तदान शिबिरे, विवाह सोहळा, पुरस्कार सोहळा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, शासकीय योजना, विद्यार्थ्यांचे शालेय प्रश्न, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, महिला सक्षमीकरणाचे प्रश्न मार्गी लावणे तसेच गोरगरिबांच्या अडी अडचणींमध्ये धावून जाणे या विषयावर ते निलेश लंके यांसारखे होऊ शकतात। यावर आता चर्चा झडत आहे। विधानसभा निवडणुकीत हा भिडू अनेकांची डोकेदुखी ठरू शकतो। तिकडे निलेश लंके या सामान्य माणसाने प्रस्थापित व्यवस्थेशी दोन हात करून विजय मिळवला। याला कारण ठरला तो त्यांचा रस्त्यावरचा अडीअडचणीला धावून जाणे। मेहकरमध्ये हॉस्पिटलचे कुठलेही काम असो वा सरकारी ऑफिस मधले काम असेल तर सर्वांना आठवतो तो रस्त्यावरचा कार्यकर्ता संदीप गवई। तथागत ग्रुप संघटनेच्या माध्यमातून संदीप गवई गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहेत। संघटनात्मक पातळीवर मोठं काम त्यांचं सुरू आहे। सध्या विधानसभेची लगीनघाई सुरू असून अनेकांची नावे उमेदवारीसाठी चर्चेला जात आहेत। त्यामध्ये संदीप गवई हे नाव सुद्धा घेतलं जातं। सध्या युती व महाआघाडीचे राजकारण सुरू आहे। जागा वाटपात जागा कुठल्या पक्षाला सुटणार हे गुलदस्ता असला तरी अनेकांनी मात्र आपली तयारी चालवली आहे। काही उमेदवार प्रस्थापित उमेदवार आहेत तर काही उमेदवारांना कुठलीही पार्श्वभूमी नाही, ते स्वकर्तृत्वाने पुढे येण्याचा प्रयत्न करीत आहेत। संदीप गवई हे मेहकर शहरातील सामान्य कुटुंबामधील आहे। कुठलाही राजकीय वारसा नसलेले ते सर्व समाजासाठी तथागत ग्रुप या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे युवक आहेत। मेहकरच्या राजकीय पटलावर उदय संघर्ष सामान्य माणसाच्या पावले आहेत। हाकेला धावून जाणारा कार्यकर्ता अशी ओळख असणारे संदीप गवई हे आपल्या कामाच्या बळावर अनेकांच्या काळजात धडकी भरवू शकतात। सध्या राजकारणाचा ट्रेंड बदलला आहे। लोकसभा निवडणुकीत याची झलक दिसूनही आली। निलेश लंके हे त्याचे मोठे उदाहरण ठरलेत। कुठलीही पार्श्वभूमी नसताना एखादा रस्त्यावरचा सामान्य औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार यांच्या निधीतून सारोळा गावातील जिल्हा परिषद शाळेसमोरील रस्ता पेव्हर ब्लॉक करण्यात आला व सारोळा गावच भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर झाला। याबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांचे सारोळा ग्रामस्थांकडून आभार व्यक्त केले जात आहेत। न्यूज लोकनायक साठी जीवन जाधव, औसा। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर, पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dysp@kolhapur@gmail.com।